मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कामगिरीबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांना काय वाटतंय ते पाहूया। मी सांगेन की राज्यात सर्वाधिक विमानतळ म्हणजे विमानसेवा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे राज्यातली सुरू आहे। देशात सर्वाधिक विमानतळ जर कार्यान्वित कुठं असतील, जर सेवेत असतील ती महाराष्ट्रात आहेत। मग त्याच्यामध्ये अधिकच्या कामांचा मला असं वाटतं पुढच्या काळात अधिक विमानतळ सुरू होणं, अधिक विमानसेवा सुरू होणं, राज्य सरकार म्हणून सुद्धा याच्यामध्ये VGFच्या माध्यमातून पुणे सोलापूर सारखी विमानसेवा सुरू झाली, पुणे सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होतीये। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खरं तर वाढवण बंदराचं काम सुरू होते आणि त्या ठिकाणी एक नवीन एअरपोर्ट करण्याचा जो देवेंद्रजींचा संकल्प आहे। म्हणून मला वाटतं की एक सर्वांगीण आणि समतोल विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्रातलं सरकार हे वाटचाल करते। आता जे पावसावर शेती जे करणारे लोक आहे त्यांना जीवन जगणं मुश्किल आहे आणि त्यामुळे फडणवीस साहेबांनी जे कार्यक्रम चालू केलेला आहे ते महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्या हिशोबानेच आपला महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागाचे जीवन बदलू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कामगिरीबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांना काय वाटतं पाहूयात। पुनर्गठन आम्ही कुठेही मान्य करणार नाही। पुनर्गठनापेक्षा आम्हाला असं म्हणणं आहे की मुदतवाढ द्या आणि नवीन कर्ज देण्याचं धोरण आखा शेतकऱ्यांना। त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। आम्ही त्या मागेच सांगितलं का 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफ झालं नाही तर 1 जुलैला महाराष्ट्रातली रेल्वेचं चाक धावू देणार नाही, रेल्वेचं चाकच धावणार नाही। त्याच्यानं सरकारनं कर्जमाफीचं धोरण जर थोडं बाजूनं केलं तर बच्चू कडू अजून जिवंत आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवावं। आणि ज्या शेतकऱ्यांची फार पूर्वीपासूनची मागणी होती की आम्हाला वीज अल्प दरामध्ये किंवा स्वस्तामध्ये किंवा मोफत दरामध्ये दिवसा द्या, ती मागणी पूर्ण होत नव्हती। ती केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी ती शक्य झाली, कारण त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 अशी योजना लागू केली। त्या योजनेच्या माध्यमातून 16,000 मेगावॅट हे डिस्ट्रीब्युटेड पॉवर जनरेशन होणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून दिवसा वीज मिळायला सुरुवात होणार आहे। त्यापैकी 30,000 मेगावॅटचं इन्स्टॉलेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि उर्वरित 13,000 मेगावॅट हे पुढच्या 12 ते 15 महिन्यात होईल आणि मग हे गेम चेंजर ठरेल।